गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्री ताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. आज दशक 19 समास 8 उपाधी लक्षण निरूपण. महंतांनी महंती करण्यासाठी जो व्याप मांडला असतो त्याला उपाधी म्हणतात. आपल्या कार्याचा व्याप वाढवावा की तो आटोपता घ्यावा हे प्रत्येकाच्या क्षमतेनुसार शक्तीनुसार देश काल परिस्थिती स्वतःची कार्यक्षमता या सर्वांचा विचार करून कार्याची उपाधी वाढवायची की आटोपती घ्यायची याचा विचार आधीच करून ठेवावा. तुमची कार्य करण्याची क्षमता ताकद भरपूर असेल तर कार्याची उपाधी म्हणजे व्याप वाढविण्यास हरकत नाही. परंतु क्षमता नसेल, एखादे दुसरे जास्तीचे काम केले की लगेच चिडचिड होते, त्रागा येतो, संताप होतो असं वाटत असेल तर उपाधी वाढविण्याच्या भानगडीत पडूच नये असे स्पष्ट मत समर्थांचे आहे. या समासामध्ये समर्थ काय सांगतात ते आता आपण पाहू. श्रीराम समर्थ. श्रीराम. सृष्टीमध्ये बहुलोक परिभ्रमणे कळे कौतुक. नाना प्रकारीचे विवेक आढळो लागती श्रीराम. किती प्रपंची जन अखंड वृत्ती उदासीन. सुख दुःखे समाधान दंडळे ना श्रीराम. स्वभावची नेमकी बोलती सहजची नेमक चालती. अपूर्व बोलण्याची स्थिती सकळासी मानी श्रीराम. पहिल्या 1 ते 7 ओव्यांपर्यंत विविध गुणसंपदा असणारे एखादेच व्यक्तिमत्व आढळते असे सांगून त्या महान व्यक्तिमत्वाचे वर्णन समर्थांनी केले आहे. आपण समर्थांचे चरित्र वाचले असेल तर आपल्या लक्षात येते की समर्थांनी 12 वर्ष देशाटन केले. म्हणजे वेगवेगळ्या देशात प्रदेशात त्यांनी पायी प्रवास केला आणि संपूर्ण देशाची राज्याची कशी परिस्थिती आहे, तिथल्या लोकांचे सगळ्या स्वभाव कसे आहे, कोणत्या वृत्तीकडे समाज चालला आहे, अशा सगळं त्यांचे अवलोकन त्यांनी केले. आणि त्यांना अवलोकनामधनंच लक्षात आले की आपण फक्त परमार्थ सांगून उपयोग होणार नाही, तर आध्यात्मिक गोष्टी सांगता सांगता प्रपंच आणि परमार्थाबद्दल सुद्धा दोन्हीही सांगितले पाहिजे हे त्यांच्या लक्षात आले. म्हणून समर्थ इथेही सांगतात की ज्याच्याजवळ अनेक गुणसंपदा असतात तर अशी जी व्यक्तिमत्व आढळते असे महान व्यक्तीचे वर्णन करताना समर्थ म्हणतात की सृष्टीमध्ये बहुलोक परिभ्रमणे कळे कौतुक. की ज्यांनी या सृष्टीमध्ये अनेक देशोदेशी भ्रमण केले आहे त्या लोकांना जगतामध्ये राहणाऱ्या अनेक जे विविधतेने नटलेले लोक आहेत त्या लोकांचा स्वभाव, त्यांचे विचार, त्यांच्या चालीरीती ते समजून
घेऊ शकतात आणि असे समजून घेऊनच ते समाजामध्ये कार्य करतात. म्हणून ते सांगतात की असे हे लोक कार्य करत असताना कार्य करतात, पण त्यापासून ते अलिप्तही राहतात. म्हणून काही लोक प्रपंचात असूनही अनासक्त वृत्तीने राहतात. त्यांना कधीच सुखदुःखाने त्यांची वृत्ती ढळत नाही, कारण सुखदुःखादी द्वंद्वाने त्यांच्या समाधानाला कधी धक्का लागत नाही. त्यांचे बोलणे व वागणे सहजच मर्यादेशीर असते. त्यांच्या बोलण्यातील नम्रता, आर्जव व सत्य सर्वांनाच आवडत असते. त्यामुळे असा नेता लोकप्रिय होतो. सहजची ताळ ज्ञान येते, स्वभावची राग ज्ञान उमटते. सहजची कळत जाते, न्याय नीती लक्षण श्रीराम. एखादा आढळे गाजी, सकळ लोक अखंड राजी. सदा सर्वदा आवडी ताजी, प्राणी मात्राची श्रीराम. चुकोन उदंड आढळते, भारी मनुष्य दृष्टीस पडते. महंताचे लक्षण से वाटते, अकस्मात श्रीराम. ऐसा आढळता लोक, चमत्कारे गुणग्राहिक. क्रिया बोलणे नेमक, प्रत्ययाचे श्रीराम. की अशी जी महान व्यक्ती असते, त्यांचे बोलणे व वागणे अत्यंत मर्यादेशीर असले. त्या लोकांना कोणीही न शिकवता संगीतातील ताल व राग यांची चांगली जाण असते. असे लोक समाजामध्ये वावरताना न्याय व नीतीचे स्वरूप ओळखूनच ते वागतात. त्यांना न्याय नीतीचे स्वरूप आपोआपच उपजतच कळत असते. कोणी पराक्रमी पुरुषावर सर्व लोक सतत खुश असतात व त्यांच्यावर मग ते सतत प्रेमही करतात. क्वचित कोणाजवळ जर खूप श्रीमंती असेल, भरपूर वैभव असेल, त्याचं राजदरबारी व समाजात वजन असलेले आढळत असेल, तर अचानक कोणी महंतांची लक्षणे असणारा हा व्यक्ती आहे हे लगेचच लक्षात येते की महंतांचे जे गुण आहे ते त्याच्या अंगी आहेत. यावरून ती व्यक्ती महंतच असली पाहिजे हे लक्षात येते. गुणग्राहक असणाऱ्या अशा व्यक्ती भेटल्या की खरंच मोठे नवल वाटते, कारण त्यांच्या वागण्या बोलण्यातून त्याचा प्रत्यय आपल्याला येतो. सकळ अवगुणामध्ये अवगुण, आपले अवगुण वाटती गुण. मोठे पाप करंटपणे, चुके नाकी श्रीराम. समर्थांनी ही ओवी अत्यंत निर्भीडपणे सांगितली आहे की सगळ्या अवगुणांमध्ये सर्वश्रेष्ठ अवगुण म्हणजे आपले दुर्गुण आपल्याला अवगुण वाटणे. असे वाटणे म्हणजे पाप असून ते करंटेपणाचे लक्षण आहे. असे पाप जर कोणी करत असेल तर त्याचे करंटेपण कधीच संपणार नाही. ज्या वेळेस आपले दुर्गुण आपल्याला गुण वाटायला लागतात, तेव्हा दुर्गुण घालवून टाकावे व अवगुण सोडून द्यावे असे मनुष्याला वाटतच नाही. मग दुर्गुण सोडण्याचा प्रश्न उद्भवतोच कोठे. परंतु आपले अवगुण दुर्गुण सोडणे ही दुर्गुण घालवण्याची पहिली पायरी आहे. म्हणून आपले दुर्गुण आपल्याला समजले पाहिजे. स्वतःला समजत नसेल व इतर कोणी त्याची जाणीव करून दिली तर त्यांचे म्हणणे ऐकून ते खरोखर माझ्यात आहे असे समजण्यासाठी फार मोठे धैर्य, हिंमत व ती सोडण्याचे, मान्य करण्याची माणसाची तयारी असावी लागते. असे समजून घेऊन मनाचा निश्चय केला तरच तो सोडण्याचा विचार पक्का होऊ शकेल. असे केले नाही तर केवळ आडमुठाच्या स्वभावामुळे तो स्वतःचा घात करून स्वतःच्या कल्याणाचे मार्ग बंद करून टाकतो. नुसतेच एवढे नाही तर स्वतःचे अवगुण तो मानायला तयार नसतोच, पण ज्यांच्याजवळ सद्गुण आहे त्यांच्या सद्गुणांनाही तो दुर्गुण समजतो. हे फार मोठे पाप आहे. म्हणून स्वतःचे दुर्गुण मान्य करणे अत्यंत अवघड असूनही संत मात्र त्यांच्याजवळ एकही अवगुण नसतानाही सर्वांसाठी त्यांच्याजवळ आत्यंतिक प्रेम, भावना, भगवंत पाहण्याची दृष्टीमुळे ते कोणाकडेच अवगुण
म्हणून पाहतच नाहीत. एकदा कबीर महाराज म्हणतात की मी वाईट माणसांना शोधायला गेलो तर मला कोणी वाईट दिसलेच नाही, परंतु स्वतःकडे पाहिले तर मला समजले की या जगात माझ्या इतके कोणीच वाईट नाही. तुलसीदास म्हणतात की माझ्यासारखा दुष्ट दुर्जन आणि लंपट शोधूनही सापडणार नाही. आपले अवगुण समजून घेतले, ते कबूल करण्याची हिंमत केली व ते काढून टाकले, म्हणून ते मोठे झाले आणि संपूर्ण जगाला वंदनीय झाले. आपल्यालाही अशा उंचीवर पोहोचायचे असेल तर त्यांची पहिली अट हीच आहे की आपले अवगुण आपल्याला अवगुणच वाटले पाहिजे व त्या अवगुणांचे समर्थन न करता ते काढून टाकले पाहिजे. हाच संदेश या ओवीच्या माध्यमातून समर्थ आपल्याला देतात. ढाळेची काम होते सदा, जे जपल्याने नव्हे सर्वदा. तेथे पीळ पेचाची आपदा, आढळेची ना श्रीराम. एकासी अभ्यासिता नये, एकासी स्वभावेची ये. ऐसा भगवंताचा महिमा काय, कैसे कळे ना श्रीराम. की आपण खरंच पूर्ण विचार केला तर आपल्या एक गोष्ट लक्षात येते की एकच काम करताना एक व्यक्ती ते काम करताना प्रचंड मेहनत कष्ट करते. ते काम करताना जी काळजी घ्यावयास हवी ती सगळी काळजी तो घेतो, तरीही त्या कामात अनेक अडचणी त्याला येतात, अनेक कठीण प्रसंगाला त्याला तोंड द्यावे लागते. व दुसरा असा असतो की तो फारशी मेहनत कष्ट न करताही अगदी सहजतेने ते काम तो एका दणक्यात करून मोकळा होतो. म्हणून समर्थ म्हणतात की भगवंताची काय लीला आहे हे खरंच आपल्याला कळत नाही. या भगवंताच्या जीवसृष्टीच्या व्यवस्थापनेचे असे काय रहस्य आहे ते सामान्य माणसांना खरोखर कळतच नाही की ज्यामुळे कोणाला कितीही प्रयत्न करूनही न साधणारी गोष्ट दुसऱ्याला सहजपणे साध्य होते, कळते किंवा ते काम त्याला जमून जाते. समर्थ इथून पुढे सुद्धा आपल्याला लोक अविचाराने कसे वागतात आणि त्यामुळे समाजामध्ये कशी फजिती होते, सगळ्या केलेल्या कार्याचा कसा नाश होतो हेच सांगत आहेत. मोठी राजकारणी चुकती, राजकारणी वेढा लागती. नाना चुकीची फजिती, चहूकडे श्रीराम. या कारणे चुको नये, म्हणजे उदंड उपाये. उपायाचा पाये, चुकता होय श्रीराम. की फार मोठे राजकारण करणारे लोक जर काही चुकले तर राजकीय क्षेत्रात अनेक अडचणी निर्माण होतात. 1962 मध्ये असेच झाले होते की चीनने जेव्हा भारतावर आक्रमण केलं तेव्हा तिथल्या राजकारणाची नेत्यांचे निर्णय चुकले आणि त्यांनी भारतावर आक्रमण केलं. पण त्याचा परिणाम असा झाला की आक्रमण केल्यानंतर भारताचा विजय झाला आणि चीनला पराभवाचा सामना करावा लागला. मग या चुकीचे चौफेर दुष्परिणाम व फजिती होते. म्हणून राजकारणात मोठी चूक होऊ नये त्यासाठी सर्व प्रकारे उपाययोजना आधीच केलेली असावी. चूक झाली तर उपायाचे रूपांतर अपायात होते. काय चुकले ते कळेना, मनुष्याचे मनची वळेना. खवळला अभिमान गळेना, दोहीकडे श्रीराम. अवघे फळची नासती, लोकांची मने भंगती. कोठे चुकते युक्ती, काही कळेना श्रीराम. की नेत्यांना आपले काय चुकले हे त्यालाच कळत नाही. मग संबंधितांनाही काहीच त्यांचे म्हणणे पटत नाही. मग नेता व संबंधित कार्यकर्ते यांच्यामध्ये तिढा निर्माण येतो आणि मग खवळलेला अहंकार त्यांचा जात नाही. उभारलेल्या संस्था व्यवस्था सगळ्या कोलमडून पडतात. लोकांची मने दुखावली जातात. कोठे चुकते व त्यासाठी काय करावे हे त्यांना काहीच कळत नाही. व्यापे विण आटोप केला, तो अवघा घसरतची गेला. अकलेचा बंद नाही घातला, दूरदृष्टीने श्रीराम.
म्हणून कुठलाही व्याप वाढविताना योग्य नियोजन, उत्तम कार्यकर्ते जवळ नसताना जर कार्याचा व्याप उगाचच वाढवला तर आरंभलेले कार्य फार काळ टिकाव धरत नाही व ते अपयशाच्या दिशेने जात राहते. दूरदृष्टीने पूर्ण विचार करून त्या कार्याला सूक्ष्म विचाराचे पाठबळ दिलेले नसते तेव्हा अशीच फजिती होते. आत्ताच आपण पाहिले की महाराष्ट्रामध्ये जो काही राजकारणी लोकांचा सगळा गोंधळ सुरू होता, तो गोंधळ केवळ स्वार्थ आणि सत्तेची लालसा यासाठी आधीची युती तोडायची, दुसऱ्यांशी करायची, अत्यंत घाईगडबडीने निर्णय घ्यायचे, नेता व संबंधिताचे पटत नाही, मग अपहरण मागण्या मान्य करायचा. प्रत्येकाचा इगो मोठा झालेला असतो, त्यामुळे प्रत्येक अहंकारानेच वागायला लागतो. मग सर्व लोकांची मने दुखावली जातात. हे सगळे आपण आत्ता अनुभवले आहे. खरंच अशा या राजकारणी लोकांनी समर्थांचा दासबोध वाचावा, म्हणजे महंतांनी कसं वागलं पाहिजे हे त्यांच्या लक्षात येईल. एखादे मनुष्य ते शिळे, त्यांचे करणेची बावळे, नाना विकल्पांचे जाळे, करून टाकी श्रीराम. ते आपणासी उकलेना, दुसऱ्यास काहीच कळेना, नाचे विकल्पे कल्पना, ठाई ठाई श्रीराम. त्या गुप्त कल्पना कोणास कळाव्या, कोणे येऊनी आटोपाव्या, ज्याच्या त्याने कराव्या, बळकट बुद्धी श्रीराम. की अशा राजकारणामध्ये कोणी कालबाह्य म्हणजे शिळ्या असणाऱ्या कल्पनाच उराशी बाळगून बसतात आणि त्याचप्रमाणे कार्य करायला लागतात. मग अशा कल्पना जुन्या मनाशी बाळगून त्यांच्या सर्व कृती बावळटपणाच्या ठरतात. उलट तो सर्व कार्यकर्त्यांमध्ये गोंधळच निर्माण करतो. मग तो गोंधळ निस्तरता त्याला येत नाही व इतरांचीही काही बुद्धी तिथे चालत नाही, कारण याने काय गोंधळ घालून ठेवला आहे ते इतरांना त्याचं ज्ञान नसते. अशा परिस्थितीमध्ये सर्वत्र संशय व मतभेद माजतात, म्हणजे तो स्वतःही ते निस्तरू शकत नाही आणि इतरांचीही बुद्धी ते निस्तरण्यासाठी काम करू शकत नाही. असे हे अंतर्गत म्हणजे गुप्त संशय आणि मतभेद इतरांना कळत नसल्याने त्यांना ते निस्तरता येत नाही. मग ज्याचे त्यांनीच विवेकाने स्थिर केलेल्या बुद्धीने ते निश्चयपूर्वक निस्तारावेत. म्हणून समर्थ अत्यंत महत्त्वाची ओवी सांगतात की ज्यासी उपाधी आवरेना, तेने उपाधी वाढवा विना, सावचित्त करून या मना, समाधान असावे श्रीराम. धाव धावो उपाधी वेष्टी, आपण कष्टी लोकही कष्टी, हे कामा नये गोष्टी, कुसुमसेची श्रीराम. लोक बहुत कष्टी झाला, आपणही अत्यंत त्रासला, व्यर्थची गेला गलबला, कासयासी श्रीराम. की ज्याला हाती घेतलेले कार्य नियंत्रणाखाली ठेवता येत नाही, त्याने आपला व्याप वाढविण्याच्या भानगडीत पडूच नये. कोणताही व्याप आटोक्यात असावा. साध्या भाषेत सांगायचे म्हटलं तर अंथरूण पाहून पाय पसरावेत. आपला उद्योग, आपले कार्य मोठे असावे असे वाटणे गैर नाही, परंतु आपली कुवत, आपली आर्थिक परिस्थिती, भोवतालची परिस्थिती इत्यादी सर्व पाहूनच पावले उचलणे श्रेयस्कर होते. बऱ्याच वेळा उत्साहाच्या भरात मोठे मोठे स्वप्न पाहायचे व पूर्ण विचार न करता एखादा मोठा उद्योग व्यवसायामध्ये उडी घ्यायची, त्यासाठी खूप कर्ज घ्यायचे. मग कर्जाची परतफेड करता करता दमछाक होते व पाहिजे तसे उद्योगातही फायदा होत नाही. दोन्हीकडे त्याची फजिती होते. एखादा सेवानिवृत्त अधिकारी असतो आणि सेवानिवृत्तीनंतर त्याला एकदम मिळणारी रक्कम पाहून मुलांना असं वाटते की एखादा व्यवसाय आपण सुरू करावं. त्यासाठी ते वडिलांना तुमच्या सेवानिवृत्तीमधली काही रक्कम मागतात. मुलांच्या आग्रहास्तव नवीन उद्योग कारखाना सुरू करण्यासाठी वडीलही त्यांना ती रक्कम देऊन टाकतात. परंतु पूर्ण विचार न करता केवळ पैसा आला म्हणून उतावीळपणाने निर्णय घेतला. काही वर्षानंतर ना अरत्री ना परत्री असे झाले.
सेवानिवृत्तीची रक्कमही त्याची संपते आणि धंदाही धड चालत नाही. मग उत्साहाच्या भरात व्यवस्थित नियोजन निर्णय विचार न करता घेतला, मग आवाक्याबाहेर तो घास घेतला. त्यामुळे फजिती दोन्हीकडे झाली आणि नुकसानही झाले. अशी फजिती होऊ नये म्हणूनच समर्थ सांगतात की ज्याला उपाधी आवरता येत नाही त्याने उपाधी वाढवूच नये. उगीचच धावपळ करून कुवत नसताना ती तो वाढवितो, स्वतःही दुःखी होतो व लोकांनाही दुःखी करतो. त्याचा त्रास स्वतःला व आपल्या निकटवर्तीयांनाही होतो. अशाने काय साधणार आहे? म्हणून साधकाने ज्याला कोणत्याही उपाधीचा व्याप वाढवून त्यातून अलिप्त राहता येत नाही, अशा साधकाने आपली उपाधी वाढवूच नये. अशी उगाचच धावपळ न करता उत्साहाला आवरून शांत मन ठेवावे व समाधानात राहावे. कारण कितीही मोठा व्याप असला तरी तटस्थपणे अलिप्त राहता येणे हीच तर मुख्य परीक्षा असते साधकांची. म्हणून सर्वांमध्ये राहून अलिप्त असणे जमले पाहिजे. म्हणजे सदा सर्वदा शांत मन ठेवून सावध ठेवून अंतरी एकटे असावे. म्हणजे कोणत्याही उपाधीची बाधा होणार नाही. असो उपाधीचे कामैसे, काही बरे काही काणूसे, सकळ समजो नाहीसे वर्तता बरे श्रीराम. की मुळात कोणत्याही कार्याचे स्वरूपच असे असते की त्यात काही यश आणि काही अपयश हे येणारच असते. हे सर्व लक्षात घेऊनच कार्याला हात घालावा हेच योग्य होय. लोकांपाशी भावार्थ कैसा, आपण जगवावा तयांचा, शेवटो पंढर कोणाचा, पडोची नये श्रीराम. की या ओवीमध्ये समर्थ महंतांना सुंदर उपदेश समर्थांनी केला आहे की जेव्हा समाजात महंत धर्मप्रचार व समाज जागृतीसाठी फिरतात तेव्हा समाजात सर्व अनुकूल परिस्थिती आहे व त्यामुळे लोक आपले ऐकतीलच व परमार्थ मार्गाला लागतील असा गैरसमज महंतांनी कधीही करून घेऊ नये. समर्थांनी समाजाचे अवलोकन अत्यंत सूक्ष्मपणे केलेले होते. म्हणूनच ते महंतांना सांगतात की सामान्य जनता संसारात रममान असल्या कारणाने केवळ संसारातील पूर्तता करण्यासाठी प्रपंचातील अडचणी दूर करण्यापुरताच हरी म्हणजे भगवंत त्यांना आपला वाटतो. खरे म्हणजे हरीचे व्यापक रूप भगवंताचे व्यापक रूप पाहण्याची दृष्टीच या लोकांजवळ नसते. म्हणून महंताने सामान्य माणसांना आध्यात्मिक दृष्टी दिली पाहिजे. त्यासाठी परमार्थ मार्गांना त्यांना लावून ज्ञानाची आवड हळूहळू त्यांच्यात निर्माण केली पाहिजे आणि त्यांना जागे केले पाहिजे. त्यांना समजत नाही म्हणून तुम्हाला एवढेही समजत नाही का, एवढे तुम्ही अज्ञानी कसे, असे म्हणून त्रागा करू नये. त्यांच्यातील उणीवा व्यंग उघड करू नये, तर त्यांना हळूहळू समजून घ्यावे आणि समजून सांगावे. म्हणजे मग उरलेले त्यांचे आयुष्य वैराण व ओसाड होऊ नये याची काळजी महंतांनी घ्यावी. त्यांना समजून घेतले तर समजून घेतले नाही तर त्यांना आधीच काही कळत नसते आणि वर जर त्याला असं काही बोलले तर ते त्यांना वाईट वाटते. मग आपण विनाकारणच जन्माला आलो व निरर्थक जगत आहोत असे त्यांना वाटते आणि मग त्यांच्या जीवनात नैराश्य निर्माण होते. असे नैराश्य त्यांच्या जीवनात येऊ नये म्हणून महंतावर फार मोठी जबाबदारी आहे. अंतरात्म्याकडे सकळ लागे, निर्गुणी हे काहीच न लगे, नाना प्रकारीचे तगे, चंचळामध्ये श्रीराम. शुद्ध विश्रांतीचे स्थळ, ते एक निर्मळ निश्चळ, तेथे विकारची सकळ, निर्विकार होती श्रीराम. उद्वेग ओघे तुटून जाती, मनासी वाटे विश्रांती, ऐसी दुर्लभ परमस्थिती, विवेके सांभाळावी श्रीराम. की अशा महंताने
समाजामधील लोकांना समजून सांगून त्यांना परमार्थ मार्गाला लावावे, म्हणजे लोकांमध्ये राहावे आणि स्वतः पण परमार्थ मार्गी असावे. म्हणून समर्थ आता या 24 ते 30 या ओव्यांमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण विचार महंतांना सांगतात, की महंतांना दोन्हीही करायचे आहे. प्रपंचासाठीच्या लोकांनाही सांगायचे आहे आणि स्वतःचा परमार्थ सुद्धा साधायचा आहे. म्हणून समर्थ इथे सांगतात, की अंतरात्म्याकडे सकळ लागे निर्गुणी हे काहीच न लगे, नाना प्रकारी चेतगे चंचळामध्ये श्रीराम. की ईश्वराची सगुण उपासना करण्यासाठी अनेक प्रकारची सामुग्री लागते, परंतु निर्गुणाच्या अनुभवासाठी कुठलीच सामुग्री लागत नाही. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी केवळ विचार विचार आणि विचार हेच एकमेव साधन आहे. ईश्वर सृष्टी जी आपल्या डोळ्यांना सगळी दिसते आहे ती ईश्वरांनी निर्माण केलेली आहे. ही ईश्वर सृष्टी चंचल असल्यामुळे त्या सृष्टीत प्रारब्धानुसार जीवाला सतत सुखदुःखाचे अनुभव येत असतात. परंतु पारमार्थिक सत्तेत सुख दुःख नाही, तेथे फक्त आनंद आहे. आनंदरूप असणारे ब्रह्म अत्यंत स्थिर निर्मळ, अत्यंत शुद्ध व शांत असणारे तेच एक विश्रांतीचे एकमेव ठिकाण आहे. म्हणून महंतांनी त्या ब्रह्माच्या आत्मस्थिती सांभाळण्याचा आटोकाट प्रयत्न करावा. कारण जीवदशेतील सर्व विकार आत्मस्थितीमध्ये जर लीन झाले तर अंतःकरण हे विकारी असते, पण त्या अंतःकरणातील वृत्ती जेव्हा शांत होतात, जेव्हा अंतःकरण निवृत्त होते म्हणजे आत्मस्वरूपाशी एकरूप होते, तेव्हा सर्व उद्वेग व चिंता नाहीशा होतात. मग अशी अंतःकरण वृत्ती निवृत्त झाल्यानंतर जी आत्मस्थिती प्राप्त होते ती स्थिती महंतांनी विवेकाने सांभाळावी. आपणाच उपाधी मुळीच नाही, ऋणानुबंधे मिळाले सर्वही, आल्या गेल्याची क्षिती नाही, ऐसे झाले पाहिजे श्रीराम. जो उपाधीस कंटाळला तो निवांत होऊन बैसला, आटोपेना तो गलबला कासयासी श्रीराम. काही गलबला काही निवळ, ऐसा कंठित जावा काळ, जेणे करिता विश्रांती वेळ आपणासी भावे श्रीराम. उपाधी काही राहत नाही, समाधाना एवढे थोर नाही, नरदेहे प्राप्त होत नाही क्षण क्षणा श्रीराम. की मुळात आपले मूळ स्वरूप आत्मा आहे, त्यामुळे आत्मरूप मीला एकही उपाधी नाही. परंतु जीवरूप मीला सर्व गणगोत नातलग आहेत, ते सर्व ऋणानुबंधामुळे पूर्वजन्मातील प्रारब्धाने एकत्र येतात. त्यामुळे जीवाशी येणारा संबंध तात्पुरता असतो. जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत संबंध येतो. जीवाने लक्षात घ्यावे की त्याला मिळालेला देह व जगत दोन्हीही चंचल आहे. मी देह नसून आत्मा आहे हे लक्षात घ्यावे. आणि आत्मा चंचल नाही तर तो निश्चळ आहे. म्हणून संबंधात येणारे सगळे गणगोत आले व गेले तरी त्यापासून सुखदुःख होऊ नये अशी आत्मस्थिती सांभाळता आली तरच तो देह व जगतरूप उपाधीपासून अनासक्त होऊन शांत होऊन साधकाला बसता येते. मग जे कार्य करण्याची क्षमता नाही त्या कार्याचा ते गोंधळ घालतीलच कसा? कारण त्यांचा एकदा निश्चय झाले आहे की जे देह आणि जगत हे चंचल आहे आणि आत्मा फक्त स्थिर आहे. आणि जेव्हा तो आत्मस्वरूपात स्थिर होतो म्हणजे या जगतापासून तो अनासक्त होतो, तेव्हा कार्य करण्याची क्षमता नाही, त्या कार्याचा तो गोंधळ घालेलच कसा? म्हणून महंताने काही काळ समूहात राहून कार्य करावे, लोकांना कार्याची माहिती द्यावी व नंतर संपूर्ण जबाबदारी इतरांना देऊन आयुष्याचा काही काळ एकांतात घालवावा, म्हणजे स्वतःच्या साधनेसाठी काही काळ मिळतो. सर्व काळ लोकांतात राहिले असता
आत्मस्थिती सांभाळता येत नाही व सर्व काळ एकांतात राहिले असता कार्याची हानी होते. पण शेवटी एक लक्षात ठेवले पाहिजे की या न त्या कारणाने केव्हा तरी कार्याचा व्याप आपल्याला सोडून द्यावाच लागतो. कोणी एखाद्याने कार्य करण्याचे थांबवले तरी कार्य होण्याचे कधीच थांबत नाही. म्हणून साधकाने एकांतात आत्मस्थिती हीच मुख्य मानून आपले समाधान अखंड टिकून ठेवावे. कारण हा नरदेह अत्यंत दुर्मिळ आहे. प्रत्येक जन्मात पुन्हा मनुष्य शरीर मिळेलच अशी खात्री नाही. आता नरदेह प्राप्त झाला आहे तर त्या नरदेहाचे सार्थक करून घेण्यातच मानवी जीवनाचे कल्याण आहे. जय जय रघुवीर समर्थ.